थोडा माईक तेवढा ते क्लिअर करा तो मागचा. रुमाल सोड, रुमाल सोड. जोरात करंट लागवते. त्याला शॉक बसवतो म्हणजे माझ्या वाटाचं कामच केलं त्याने. त्यालाही बसवतोय शॉक, पण आता बोलाव कसं दुसऱ्याच्या गावात कीर्तन. तोय तसंच त्यालाही शॉक बसतो, पण आपण चिटकून मिळालं तरी चालेल, पण ते नाही म्हणायचं नाही बाबा, चांगलाच म्हणायचं. विडारा 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 हे बऱ्या थोडं मागं जायचं. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची ताकद रावणात होती, इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. तुमच्या गेलं डोक्यातून का असं काय. हा, आता आपल्या मुद्द्याला सुरुवात झाली होती. मुलं बाळा मूर्ख नाहीत, त्यांना शिकवा चांगलं. पोरानं 2च माणसं हलकट आहेत आपल्या घरात, आई आणि बाप. करेक्ट बोलता येतं तुला? उभा राय, उभा राय. हा उभा राय, माय उभा राय ना. मायाकडे पाहायचं, घाबरायचं नाही, रिकाम्या जागा भरा. हा, पप्पी दे, पप्पी दे. पारोला बास करा. बाजारला जायला उशीर व्हायला वाट माझी बघतोय रिक्षावाला. करेक्ट. अगं ये ग ये महिना पिंजरा बनाया सोने का. करेक्ट. सिटी वाजली. करेक्ट. पदर गेलाय वर. हा, ही पोरगी साजूक. करेक्ट. तिला नवऱ्याचा लागलाय नाद, आणि आता तुला हा ना. हा नाही नाही, हा तू हा लाल शर्ट आला. माझ्याकडे पाहिजे बरं का आपल्या दोघाची रिकामी जागा. सांगायची नाही कोणाला, एकदम जोरात सांगायचं, घाबरायचं नाही. ए ए ए ए आता तरी दे ना, आता तरी दे ना, आता तरी दे ना. करेक्ट. पप्पी दे म्हणलं, पप्पी. आमचे दिवस बोगस गेले रे. आता हे कवा आहे. ए लहान आले पोरं बसल्या बसल्या सांगा, ह्या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं शांताबाई. आणि माणसं म्हणतात आणि माणसं म्हणतात इंदुरीकर काही बोलतो. मी पागल आहे का? हा सूर्य ना, हा चित्र. मी तुमच्या मुलासारखा आहे. महिला मंडळ, एक वेळेस भाजीला तेल कमी असलं तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची खरी श्रीमंती आहे. मुलं चांगली. हे बा, भजण्याचं पोर भजन्या झालं त्यात काय विशेष नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काही नाविन्य नाही. कीर्तनकाराचं पोरग कीर्तनकार झालं काहीच विशेष नाही, कारण त्याच्या घरात ते वातावरण आहे. पण गरीब माणसाचा मुलगा जर डॉक्टर झाला तर ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. हमाली करणाऱ्या, कंपनीत काम करणाऱ्या माणसाचा मुलगी जर SP झाली, PSI झाली, तर त्या माणसाच्या आयुष्यभरती त्याची शान आहे. गरिबीत त्यानं मुलगी मोठी केली, खेड्यातून मुंबईला राहायला आला. हो, आणि जी माणसं गरिबीतून शिकतात तीच त्यांनाच परिस्थितीची जाण असते, बाकीचे उतरत आहे. हो, जी माणसं खेड्यातून बाहेर आली, आज सगळी मोठ्या पदावरची लोक मराठी मीडियमचीच आहेत. सगळ्या टॉपच्या पेमेंटवर कोण आहे? मराठी मीडियम. MPSC दिलेले कुठले आहेत? मराठी मीडियम. जी माणसं गरीब घराण्यात जन्माला आली ना, तीच माणसं आज मोठी झाली. पण जी मोठ्याच्या घरात जन्माला आली, वाटोळ झालं त्यांचं ना. त्यांची ईडी पोरं निघली, ईडी. नवरी बाल नेलं ते मिवणीला खुणवायचं. काय करतो त्याला? हो, काय उपयोग आहे त्याचा? महाराज कधी ध्यानात ठेवायचं. आणि बसलेल्या सगळ्या माणसांना सांगून ठेवतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. आयुष्यामध्ये काकड्याच्या भजनाच्या शेवटच्या दिवशी एकच वाक्य ध्यानात ठेवा, आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान हीच पांडुरंग प्रसन्न करण्याची क्रिया. पांडुरंग आहे पंढरपूरला का आला? कशाला आला? आज आपण खेड्यातून आलो. पोरं ध्यानात ठेवा, महिला ध्यानात ठेवा, विशेषतः महिला. हे बिचारे एवढे लोक आहेत ना, हे पोट भरायला इथं आले. पण नीट वाक्य आहे का महिला म्हणलं, तुम्ही आयुष्यामध्ये काही गोष्टी कमी करा,
पण मुलगी चांगली बनवा. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो आयुष्यात, पाया पडून सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा, पण तुमच्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. बसलेली माणसं ध्यानात ठेवा. महाराष्ट्रासारख्या पवित्र मातीत वृद्धाश्रम निघतो, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? बसलेली माणसं मला सांगा, वृद्धाश्रम असावा का नसावा? नसावा. याची लाज कोणाला असावा? वृद्धाश्रमामध्ये गरीबाची बाप नाहीत, श्रीमंताचे बाप आहे. तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. तुम्ही खेड्यातून येताना आपण ती नऊवार साडीतली आई होती आपली खेड्यातली, बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण ईश्वरासारखं प्रेम तिने मुलावर केलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रेम करणारं भेटलंच नाही कोणी. जाऊ दे, आपली आई अडाणी होती, तिच्या डोक्याला तेल नव्हतं, नसू द्या. आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, नसू द्या. पण आमच्या आईच्या कर्णाचे अंतकरणाचे प्रेम होतं ते फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्याच हृदयात आहे, दुसऱ्याच्या सापडणार. जाऊ दे, आमची आई भोळी होती. पोरग पळत आलं ना आईला म्हणलं मी, पोरग पळत झालं ना आईला म्हणलं मी पास झालो. खेड्यातली आई आमची, नऊवार साडीतली, डोक्यावर पदर, हाताची बांगडी फुटली म्हणून हाताला फडकं बांधणारी आई पळत आली. आणि आईनं पोराचा गाल ओढला. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. आईनं टपाटपा पोराचा बुका घेतला आणि आई म्हणली, त्याची कृपा. माणसं गरीब आहेत पण भक्ती आहे. आपला शब्द 1 तासापूर्वीचा आहे, भक्ती. हो, माणसं गरीब आहेत पण श्रद्धा देवावर आहे. पोरग म्हणलं मी पास झालो. आमच्या आईनं डब्यात हात घातला, मुठभर साखर पोराच्या तोंडात टाकली आणि पोरग म्हणलं, आई मी कामाला लागलोय, अंधेरीला कामाला लागलोय आई मी. कधी जायचंय? उद्या सकाळी. आमच्या आईनं रात्री मुलांचे कपडे धुतले, दगडावर कपडे धुतले. गरिबी ही कधी माणसाला लाजून भोगू नये, आनंदानं भोगावा. प्रारब्ध आहे ते. काय आपल्या घरात पाहुणा आला आणि चहा आला, साखर नाही ना, सुद्धा काय फरक पडला, सांगून टाकायचं बुवा. चहा केला असता, त्याला दया आली, देईल तो एखादा टन घेऊन घालू. आणि नाव ठेवायचं तर ठेव, तू तरी कोणत्या लायकीचं आहे? तो का फाजलाय आम्हाला? त्याला काय घाबरायचं काय? हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा आणि मळाला तरी माझा. जर मला बसलेल्या पैकी एखादा म्हणला का फाटका घातला, दे घेऊन. नाही घातला मग बोलतो म्हणून मर तिकडं. मग उलट तुला काय, तू तरी कुठं लायकीच आहे? तू तरी कुठं लय शहा नाही. तुला संध्याकाळी रिक्षा टाकून आणायला लागत आणि तू आम्हाला हरिपाठ शिकतो. वाक्य ध्यानात ठेवा. ज्या गोष्टी शास्त्रात आहेत ना त्या माणसाने बिनधास्त करायच्या, त्याला लाजायचं अजिबात नाही. आमची आई लाजली नाही. मस्तपैकी संध्याकाळी पोराचे कपडे दगडावर धुवायला काढले आणि आमच्या आईनं कान आरशा पुढे केला. कान पटकन बसा. कान पुढे केला, कान. आणि आईनं कान पुढे केला, महाराज कानातलं मोडलं. सोनाराच्या काचेवर आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गळाल्या. आमची आई सकाळी लवकर उठली. बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदाडीने. मातृभक्ती, पितृभक्ती, शब्दभक्ती आहे. मातृभक्ती, काय प्रेम मुलावर. गोदडीने. पोरग म्हणलं मुंबईला गोदडी. भोळी असते आमची आई, काय बोलायचं, देवच. साधी आई काय म्हणली माहिती का? थंडी वाजन, मी घेते स्टँडवर. आणि घातली ना आमच्या आईनं गुणीत गोदडी. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली येऊन उभी राहिली आणि एसटी आली बाबा. आणि एसटीतून 2-3 माणसं उतरली आणि आमची आईची एसटी चढली. आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली, अपमान नको पोराचा, आणि खिडकीजवळ उभी राहिली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि हात बाहेर काढला. पोराचा हात बाहेर दिसला आणि शेताचा बाण फुटावा तसा कंठ दाटून आला. आई रडायला लागली. एसटी निघून गेली. हात हालत होता. आई रडतच होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि म्हणलं पत्र आहे. आमची आई म्हणली माझ्या भाऊचं आहे. माझ्या ह्या म्हणण्याला ताकद काय महाराज? अहो, संतांनीच फक्त म्हणावं, माझ्या विठोबाचा माझ्या भाऊचं पत्र आहे, वाचून दाखव. पोस्टमन म्हणला वाचून दाखवतो पण फोडून पाव दे. आमची आई खेड्यातली हो. चहा घे. पोस्टमन चहा प्याला, हातामध्ये बशी रिकामी आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पैकत्र ऐकायला. ऐका बरं पत्र कसं होतं, सगळे ऐका पत्र कसं होतं. त्रितुरबाईच्या शेवेशी चिरंजीवता दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली आई, मी कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई. तब्येतीची काळजी घे, दादांची काळजी घे, पगार झाल्यावर येईल, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ ऐका. सांगायचं राहिलं आहे तुला,
सांगायचं राहिलं आई, तुला रस्त्याने येताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आहे. आई गाडी जेवायला थांबली, गाडीतली माणसं खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला माणसं जेवायला बसली ना आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली. तो बांधलेली भाकरी आई मी सोडून पाहिली. तो माझ्यासाठी बनवलेली चटणी आई तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमनने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षर विरघळून जावीत आणि पोस्टमननं पत्राला घडी घालून विचारावं, सुखी आहे ना मुलगा, मग का रडताय? कपकन पदर डोळ्याला लावा, म्हणावा मुंबईला राहतो तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात, हो याला आई म्हणतात. अरे त्याच आईच्या भाकरी आपण पगार वाढला तर कमी केल्या, लाज नाही वाटली जगायला? एक ईश्वरासारखी आई आपण सांभाळू शकत नाही, एक ईश्वरासारखी आईच्या गालावर कधी हसू पाहू शकत नाही. तुमच्या इस्टेटीला काय आग लावता? निवांत विचार करा, घरी गेल्यावर विचार करा. आई आहे ती, आणि आई ज्याला कळली त्यालाच विठ्ठल रुक्मिणी कळली, बाकी ज्याला कळून का करता? कशी कळली काकडा म्हणले का नाही तुम्ही रोज? आई साहेब निरंजनी वळायला आल्या, वळायला काकडा, आणि देवानी भक्त एकले शिकले म्हणल्या काय? लाजले के माये आता कोणा हो वाळू, आता कोणा हो वाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे दूर दूर वाळू. लाजले के माये आता कोणा हो वाळू, आता कोणा हो वाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे दूर दूर वाळू. लाजले म्हणले आई साहेब निरंजनी हिजून टाका, तुमचा नवरा ओळखण्याची खूण माझ्याकडे आहे. वयाचंती माळगला विष्णुदास नावाये दाविली खूण, विष्णुदास नावाये दाविली खूण. आणि आम्ही देव पाहिला त्या दिवशी विठोबाचे राज्य मागितल्या दिवाळी. भानुदास नामाची भावे ओवाळी, भानुदास नामाची भावे ओवाळी. आम्हाला दिसला तो देव. हा, आणि कसा होता? उभा राहो निया कैसा हवी तो बापर खुमा देवी वरू विठ्ठल राहो, बापर खुमा देवी वरू विठ्ठल राहो. घडिये 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 कुछ बोलकारे, घडिये 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 कुछ बोलकारे. आमचा देव तुला दिसला योगिया दुर्लभ, तो देखिला साधनी, योगिया दुर्लभ, 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 दुर्लभ. देवी वरून बांधली कैसी, बापर देवी वरून बांधली कैसी. आणि म्हणून तर वैकुंठ गमनाला मला कसा दिसला देव? पिवळा पितांबर कैसा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला.
काही लोक तर काय म्हणले माहिती का, काकड्याला फार लवकर उठावं लागतं. काय मारामारी करायची काकडा करायला. काही लोक इतके विचित्र आहे, दिवसा मोकार झोपात्या का काकड्याला उठावं लागत. एक खरं सांगू तुम्हाला, कसाही काकडा केला ना, कसाही 60 मिनिटाच्या आत काकडा होतो. आता आम्ही त्याच्यातलेच आहे का चोर आहे. काकड्याला काय म्हणायचं असतं, पहिली मालिका रूप पाहतलोचिनी विठ्ठल रुक्मिणी, उचेनीचे काही पुण्यवंत व्हावे, सुंदरते ध्यान नको ब्रह्मज्ञान, उठा उठ्या प्रभा झाली तुझी या निडळी, ज्ञानियांचा राजा राहावा आता ह्याची ध्यान, चित्ती तुझे पाय आणि चित्ती तुझे पाय आणि शेवटचा अभंग बोंबल सर कोण तपास करते. हा, आणि एक वासुदेव आणि एक पांगुळ, मुखात तोच आहे बाहेर तोच आहे, जुगी बदलत नाही. मग तुका मारामारी करतो देवाशी. आणि काकड्यावाले ध्यानात ठेवा, काकड्याला एकच वासुदेव म्हणायचा रोज, पण प्रेमानं म्हणायचा. आता आपण काय कामाची माणसं आहेत, आपल्याला काय वाराचे रोज पाठ करायला सवड नाही. तुम्ही निग्रस्ती माणसं आहे, आपल्याला असं रास सारखं देवाच्या नाद लागून बायका बरोबर कोण सांभाळेल. आपल्याला त्या वेळेला ड्युटीवर गेलंच पाहिजे, पोराची फी भरलीच पाहिजे, बायकोला डोक्याचं तेल. आपण ग्रस्ती आहे, आपल्याला असे सारखे देवाच्या नाद लागून पोशीन कोण आहे मागचं का बा. आपण एकच वासुदेव पाठ करायचा, एकच जोगी पाठ करायचा, जोगी एकच आहे, मुका एकच आहे, आंधळा एकच पाठ करायचा, पण कायेनं वाचेनं मनानं मोकळ्या मनाने म्हणायचा. याला काकडा नाही तर काय काकडा. काही लोक म्हणले बास काकडा अवघड असतो, बरोबर नको काय. तुम्हाला एक वाक्य सांगा, मुळात परमार्थ सोपा आहे, आपण अवघड केलाय. पहिला म्हणलं काय करायचं देव सर, भाकरी करताना भजन करीचा ना, काय झालंय का. शिव्या देती मेला मायनं शिवी कुठून आला, फार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काय भजन करायला झालंय का काय. आणि माणसं म्हणते अवघड आहे. अवघड काय असं काय, परमार्थ सोपा आहे, आपले विचार अवघड आहेत. काय होईल बा, काय होईल बा. एक वाक्य सांगू तुम्हाला महाराज, काही नित्यनेमा विना अन्न खाय तो श्वान. जो माणूस एकही नियम करीत नाही ना, उठल्या उठल्या आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही उठले ड्युटीवरची माणसं आहेत, उठल्या उठल्या परमार्थ केला तरी चालतो. त्याला काय बा आंघोळ करून गण लावूनच ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असं काय नाही. मांडी घालून वाचित बस, भावानं वाच. हा म्हणलं बा आंघोळ नाही, अजून चहा घेतला नाही, मग तू झोपायचं टायमाला वाच ना ज्ञानेश्वरी. कामामध्ये काम, कामामध्ये काम. महाराज अधिकार सांगू का काय, म्हैशी पुत्रामुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. लई परमार्थ नाही करा. आणि मी सांगितलं एवढाच परमार्थ आहे महाराज, काही लई स्वर्गातही काही नाही. तुम्ही स्वर्ग हे डोक्यातून काढूनच टाका. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तुम्ही एक विचार करा, माया पुढे बसल्यावर तुम्हाला कशाची आठवण आली का नाही. मग आपण स्वर्गात आहे सध्या. हा स्वर्ग आहे हो, आनंदाने जगणं हा स्वर्ग आहे. आणि कधी ना ठेवायचा, आपल्याला आनंद लुटता आला तरच दुसऱ्याला देता येईल ना. मी जर तुमच्या पुढे असा उभा राहिलो, रामाला फार त्रास झाला, अवघड झालं रामाचं, तुला काय मुळे दुखत तुझं. आपला आनंद आपण लुटायचा महाराज. आणि ह्या जन्मात पाया पडून एक वाक्य सांगतो, पुन्हा जन्माला यायचं नाही, पण आपण मेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असे श्रीमंत व्हा. रस्त्याने चालताना असं चला, महिला पोरं सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा, उस्कून दिलेली आई असेल तर ती उद्या घेऊन या, गावाकडं असेल तर ती इकडं घेऊन या. हां, पण आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा कराल ना, तर जगातली सगळी तीर्थ तुमच्या घरात राहतील. हां, बायकोचं ऐकून आईला भाकरी घालायचं जरा बंद करा.